सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. मोहन किसन लाटे, ओके. गाव? कोथरूड, तालुका जिल्हा? तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. अहिल्यानगर. ओके. आता तुम्ही शेती किती वर्षापासून करताय? शेती मग जन्मल्यापासूनच करतो शेती. जन्मल्यापासून शेती? बर. आता शेती जर तुम्ही बघितलं, पूर्वी शेती कशी होती ना आत्ताची जी शेती आहे याच्यामध्ये काय फरक जाणवलाय तुम्हाला? शेती आज पहिले आपली शेती शेणखतावर होती ना. बरोबर. हां आता आपण याच्याकडे जैविकवर वळालो ना. हा, म्हणजे केमिकल तुम्ही मध्ये वापरलं? वापरलं होतं ना. हां बरं. केमिकल वापरत त्यावेळेस त्याच्यामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? केमिकल असते सारखे पंप मारले होते ना. म्हणजे सारखे औषध मारायला लागायचे का बरं असं? काय त्याचं सेंद्रिय कर्ब कमी होतो ना. जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी होतो. आता ह्या वर्षी तुम्ही बदल केले शेतीमध्ये. आता तुम्ही हे वांग लावले, किती क्षेत्र आहे तुमचं? हे 28 गुंठे. 28 गुंठे. ओके. तर समजा वांग्याचा अनुभव किती वर्षाचा तुमचा? पहिल्यांदाच. आता तुम्हाला लोक सांगत होते ना वांग्याचं लावू नका असं काहीतरी म्हणत होते ना. केमिकलवर करणारे होते ना, ते म्हणले तुझं काम नाही हो. का बरं? काय औषध मारलं होते सारखे. बरं. हां म्हणजे शेंडाळीचा प्रॉब्लेम आहे. हे आपले सारखे औषध मारू लागते. मी तर हेंडता फिरता गडी, त्याच्यामुळे तुझं काम नाही म्हणायचे. काम नाही म्हणजे शेंडाळीचा प्रकोप याच्यात सगळ्यात जास्त होतो वांग्यामध्ये. म्हणजे त्यालाच लोक जास्त त्रस्त आहेत, त्याच्यामुळे लोक वांगे लावत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला लावून देत नव्हते शेतकरी. पण तुम्ही याच्यासाठी काय बेसलोस भरला किंवा काय तंत्रज्ञान वापरले? आपलं सॉइल चार्जर, हे तुम्ही वापरले. आता किती क्षेत्र आहे, तुम्ही किती किती वापरले? किती 10 बॅग वापरले आपण. 10 बॅग कृषामृत. अजून वैदिकचा बेसलोस सगळाच वापरला. ओके. म्हणजे RMPH वगैरे भरले त्याच्यामध्ये? किती भरले RMPH? 1200 ग्रॅम भरला. 1200 ग्रॅम भरलाय. ओके. आता किती दिवसात झाला हा प्लॉट? आता 2.5 महिन्याचा. 2.5 महिन्यात झाला. ओके. आता आता एकंदरीत जर आत्ताची परिस्थिती आपण जर बघितली तर कशी वाटते तुम्हाला? छान वाटते. छान वाटते. म्हणजे वेगळे पण काय आहे तुमच्या प्लॉटमध्ये? वेगळे पण असं वाटतं की बा जे लोक जे सांगत होते शेंडाळी ती बा त्याला औषध मारू लागते, आपल्या प्लॉटवर एकही शेंडाळी नाही. कुठंच नाही? कुठेच नाही. दाखवून द्या आपल्याकडे आहे का कुठे शेंडाळी. बर. म्हणजे कुठं जरी बघितलं तर शेंडाळीचा प्रकोप नाही? प्रॉब्लेमच नाही, आलेलाच नाही आजपर्यंत. कुठे असं कोंब सुद्धा दिसला नाही असं वाकलेलं. हा. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर समजा तुम्ही जर आता हा जर प्लॉट केमिकलवर केला असता तर त्याला शेंडाळी आली असती. 8 दिवसाला 2 दिवसाला औषध मारवलं असतं सारखं. खर्च वाढला असता. खर्च जास्त झाला असता. आता तुमचा खर्च किती झाला या प्लॉटला? खर्च आतापर्यंत किती 15,000 रुपये खर्च झालाय फक्त. 15,000. आणि केमिकलवर किती केला असता? 30,000 रुपये गेला असते. दुप्पट खर्च झाला असता. आणि उत्पन्न काय आहे तेच मिळालं असतं. बरोबर. म्हणजेच काय उलट ते वैदिकवर उत्पन्न जास्त वाढते. कसं काय तुम्हाला कसं वाटतं बाबा उत्पन्न वाढतं म्हणून? असं तुमचा काय अनुभव? असं अनुभव असा आहे की बाबा पहिली स्टार्ट आहे आपली, पहिलीच वेळ आहे, तरी इतकं म्हणजे त्याला पंचिंग म्हणा, हे पानाची ग्रोथ म्हणा. बरोबर आहे. म्हणजे पानाची ग्रोथ वगैरे जर आपण जर बघितली किंवा कळी वगैरे जर बघितली तर उत्तम आहे. ओके. आणि हा प्लॉट जर तुमचा आता समजा 2.5 महिन्यात झालाय, याला एक बेसलोस तुम्ही भरलाय बरोबर. आता वरती जर आपण समजा पानं वगैरे जर बघितलं तर समजा ही दुपारची वेळ आहे, 11:30-12 वाजे बरोबर, तरी पण पानं एकदम फ्रेश दिसत आहेत बरोबर ना. त्याच्यावरती कुठं असं येणे दिसत आहे की समजा ते कोमेजली आहे किंवा त्याच्यावर काही असं डिफिशियन्सी दिसते असं काहीच नाही दिसत आहे. काय वाटतं बाबा समजा आज आपण समजा तुम्ही यावर्षी बदल केले तर कसे वाटतायत एकंदरीत? असं जैविक 100% त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. वैदिक वर्षी 100% विश्वास 100% विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास ठेवला पाहिजे. आता समजा तुमच्याकडे म्हणताय की तुम्ही पाणी सुद्धा कमी पडले, तर काय समजा तुम्ही पाणी बी किती मिनिटं देतात? आता 15 मिनिटं, रोज 15 मिनिटं पाणी देतो. तरी पण प्लॉटवरती असं काही डिफिशियन्सी किंवा त्रास नाही वाटत. आता जर आम्ही दुसरा बेसोलच भरला तर मग ते अति उत्तम होणार बरोबर. बरोबर. आता दुसरी आपण जर फळं जर बघितली तर त्याच्यावरती वेगळीच अशी एक चमक दिसते बरोबर ना, त्याची क्वालिटी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वांग जर ओळखलं जातं तर ते काट्याने ओळखलं जातं. त्या वांग्याला जर काटे जर असतील तर त्याची क्वालिटी काय असते? उत्तम क्वालिटी असते. आज आपण जर बघितलं तुमच्या वांग्याला काटे भरपूर प्रमाणात आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वांग्या जर आपण जर बघितलं त्याच्यावरती एक लव आहे देठावरती बरोबर ना. म्हणजेच काय की ती लव कशासाठी आहे? संरक्षण. म्हणजे त्याच्यावरती रोग आणि किडीचा अटॅक होत नाही. आता तुम्ही वांगे वगैरे खाले का? हो. चव वेगळी वाटते ना. वेगळी वाटते? काय वेगळं पण वाटतं तुम्हाला? केमिकल पेक्षा त्याची चव वेगळीच आहे ना.
हा नॅचरल लावत्रीचं. हो. ओके, म्हणजेच एकंदरीत टेस्ट पण चांगली येते त्याची. हं. आता आता पान जर बघितलं तर पान एक मोठं वाटतं, बरोबर ना? हो. भरपूर मोठं पान आहे त्याचं. हा तळात एवढं पाणी. बरोबर ना, तळ हात एवढं पान दिसतं तुमचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर खालून जर बघितलं तर वरपर्यंत बघा, त्याला कुठंच तुमचं प्लॉटलं पान आतापर्यंत पिवळं नाही झाले, नाही. बरोबर ना? म्हणजेच काय की, आणि दुसरी गोष्ट खालून आता जर आपण जर फुटवे जर बघितलं तर फुटवे मोजा बरं त्याचे किती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 फूट येते. 13 फुटवे एका झाडाला, बरोबर ना? म्हणजे हे झाड काय होणार आहे नंतर ना, म्हणजे फुटवे जास्त निघाले तर उत्पन्न काय होणार आहे, जास्त मिळणार. कसं काय माहिती मिळाली तुम्हाला तंत्रज्ञान? माऊस भाऊन लावले होते वांगी, बर. जगताप बापू जगताप म्हणून. आणि त्यांच्या थ्रू तुम्ही मग तुम्ही इकडे केले. हो. ओके. आता आता समजा वांग्याची क्वालिटी बघितली, त्याच्यानंतर तुमचा फुटवे पण बघितले, त्यानंतर अजून वरून आपली जर कळी जर बघितली तर कळी पण भरपूर प्रमाणात आहे. हा आता समजा एवढं ऊन आहे तरी पण त्याच्यावरती काही अटॅक वगैरे दिसत नाही. थोडं तुडतुडेच भावना झालेली आता. हा, पण ते अटॅक दिसत नाही, पण ते पण ते जखम म्हणजे जखम नाही करत. समजा त्यांचं अन्न जर तिथं असेल तरच काय करतील, ते अटॅक करतील. समजा त्यांचा त्याच्यामध्ये पिकामध्ये रस असेल तर काय होणार आहे, अटॅक होणार आहे. ते तुडतुडे दिसत असले तरी तुमच्या प्लॉटमध्ये असतील आणि त्यांचं अन्न तिथं नसेल तर ते काय करणार आहे, खातील का आपल्याला, किंवा काय अडचण येईल का आपल्याला त्याची? नाही नेणार कशा. बरोबर आहे. म्हणजेच हे बदल तुम्हाला त्याच्यामध्ये दिसत आहेत. दुसरी गोष्ट, आपण जर खाली बघितलं, खाली तुमचे वांगे चालू झाले तर आतापर्यंत किती तोडले तुम्ही वांगे? आता तिसरा खोडा झालाय. तिसरा खोडा झाला. किती कॅरेट गेले तुमच्या याच्यामध्ये? आतापर्यंत 30 कॅरेट गेलेत. ओके. आतापर्यंत किती उत्पन्न झालं काय? उत्पन्नात ते भाव एवढं क्लिअर नाही सांगते, पण 30 कॅरेट गेलेत. 30 कॅरेट गेलेत. ओके. आणि आता समजा क्वालिटी वगैरे कशी वाटते एकंदरीत तुम्हाला? क्वालिटी चांगली. चांगली ना? ओके. काय सांग काय सांगाल जे शेतकरी मित्र समजा आज वांग्यामध्ये सगळ्यात जास्त त्रस्त आहेत शेंडाळीला, किंवा मग ते समजा त्याला जेवढं उत्पन्न पाहिजे तेवढं मिळत नाही, किंवा खर्च वाढलाय, शेतकऱ्यांनी करून पाहिलं पाहिजे. ओके. थोड्या शेतासाठी तर 10 गुंठे करून पाहिलं पाहिजे. बरोबर. त्याला वापरलं तर तुमच्या लक्षात येईल. हो. बरोबर आहे. काय वाटतं, हा तुम्ही आज प्लॉट बघतो आपण, बरोबर आहे, तर कशी परिस्थिती आहे एकंदरीत? प्लॉटची क्वालिटी एक नंबर आहे. आता तुम्ही बाकीच्या क्षेत्रामध्ये प्लॉट पण फिरत असाल ना, तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक जाणवतोय? फरक जाणवतोय म्हणजे चांगली चमक वगैरे, क्वालिटी एक नंबर आहे. हा, बाकीचे जे केमिकलचे प्लॉट आहेत ते आता बरेच फवारण्या मारून वैतागलेले आहेत. बरोबर. पण इथं तुम्हाला त्याचं चित्र वेगळं दिसते. अजून एक पण म्हणजे फवारण्या म्हणजे 3च फवारण्या झालेल्या आहेत. फक्त गुळ आणि ताकाच्या 2 फवारण्या झालेल्या आहेत. ओके. बाकी दुसरं काहीच नाही. आणि एक प्लांट फायटर आणि डिसीज फायटर. हेल्थ फायटर, प्लांट फायटर आणि हेल्थ फायटरची फवारणी झाली. त्याच्यानंतर व्यतिरिक्त दुसरी कोणती फवारणी नाही झाली? ओके. म्हणजे हा प्लॉट याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं केमिकल नाहीये? नाही. ओके. ओके. धन्यवाद सर.